कसे आहात सगळे? तर मी भाविका आणि तुम्हा सर्वांचं आपल्या मराठमोळ्या YouTube चॅनलवर मनापासून स्वागत। तर तुम्हाला माझ्याकडे बघून वाटलं असेल ही साडी नेसून एवढी नथ वगैरे घालून चालली आहे कुठे? तर आजचा दिवस ना खरंच खूप विशेष आहे आणि खूप मस्त असणार आहे, कारण आज मी जाते बँकॉक नाही थायलंड मधल्या आपल्या पहिल्या मराठमोळ्या रेस्टॉरंटमध्ये। तर हो, बरोबर ऐकलत तुम्ही, आपलं असं मराठमोळं रेस्टॉरंट थायलंड येथे बँकॉक मध्ये ओपन झालेलं आहे। आणि खरंच खूप अभिमानास्पद गोष्ट आहे ही की आपली संस्कृती, आपले पदार्थ आपल्याला आपल्या देशाबाहेर सुद्धा अनुभवायला मिळणार आहेत। कारण आपण बाहेर फिरायला जातो, बाहेरच्या देशात किंवा बाहेरच्या देशात राहायला जातो, तर आपल्याला इंडियन रेस्टॉरंट्स बरेच मिळतात। आणि इंडियन रेस्टॉरंट्स म्हटलं की ना प्रत्येक वेळी ते नान, रोटी, सब्जी, पनीरची भाजी, छोले एवढंच आपल्याला माहिती असतं, पण आपले असे मराठमोळे पदार्थ कुठेच मिळत नाही। पुरणपोळी म्हणा, कोथिंबीर वडी म्हणा किंवा साबुदाण्याची खिचडी म्हणा। पण आता बँकॉक मध्ये पेशवा नावाचं एक नवीन रेस्टॉरंट, आपलं मराठमोळं नवीन रेस्टॉरंट चालू झालेलं आहे। तर आज आम्ही तिथे मस्त ताव मारायला जाणार आहोत। आणि हे रेस्टॉरंट ना 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आपली मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या हस्ते ओपन झालं। तर या रेस्टॉरंटचं नाव आहे पेशवा आणि हे बँकॉक मध्ये सुखुमवित 20 नोवोटेल या हॉटेलमध्ये आहे। तर मग चला आता पेशवा मध्ये मस्त ताव मारूयात आणि आम्ही काय काय खाणार आहोत आणि त्याचे सगळे रिव्ह्यूज आम्ही सगळं देणार आहोत तुम्हाला। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। आणि येस, माझ्यासोबत माझी गँग सुद्धा आहे आणि त्या सुद्धा अशा सुंदर नटून येणार आहेत। सो स्टे ट्यून। चला आता आपण भेटूया पेशवामध्ये। बाय। हॅलो मंडळी, तर फायनली मी पोहोचली आहे पेशवाला। आय डोंट नो तुम्हाला माझा आवाज येतोय की नाही, कारण भरपूर गाड्या जात आहेत मागे। आणि इथे आहे पेशवा, खूप सुंदर रेस्टॉरंट आहे। आणि फॉर ए चेंज मी पहिल्यांदा लवकर पोहोचली आहे, कारण म्हणजे मला नेहमी यायला लेट होतो, त्यामुळे मी म्हटलं की आज मी लवकर निघते आणि लवकर पोहोचते। अजून बाकीचे सगळे येत आहेत, त्यांना यायला अजून एक 10-15 मिनिटं आहेत, पण रेस्टॉरंट खूप अप्रतिम आहे। आता मी म्हणजे सगळं बॅग ठेवून टेबल वगैरे बुक ऑलरेडी केलं होतं, सो मी सगळं सेट होऊन आली आहे। पण म्हटलं की तुम्हाला दाखवूया की कसं आहे रेस्टॉरंट। सो चला। थँक्यू तू सुद्धा। थँक्यू। चला सगळे आलेले आहेत। आले होते, मीच राहिली? नाही अजून यायचे आहेत। म्हणजे कशा सगळ्या सुंदर दिसत आहेत। ही आहे श्वेता, ही आपल्या व्हिडिओमध्ये आज पहिल्यांदा येते। हॅलो कर। होळीच्या व्हिडिओमध्ये आहे। कपूर, हिला तर तुम्ही पाहिलंच असेल। अस्मिता, हॅलो। आणि ते सगळ्यात अगोदर आलेला आहे कैरी पन्हा। तर तुम्ही इथे मेन्यू मध्ये बघू शकता, भरली वांगी, भरली कारली, तवा भाजी, मसूर मसाला, झुणका, पिठलं भाकरी, मेथी पिठलं, मटकीची उसळ, बिरड्याची उसळ। आणि हा फक्त 1 पानाचा मेन्यू होता। असे आपले 200 पदार्थ आहेत या मेन्यू कार्ड मध्ये। गरमागरम मसाला चहाचं आगमन कसं आहे? छान आहे। चहा पी ग अजित। चांगला आहे, थोडा मसाला आणखी हवा
मग चहा आणि पन्ह्यासोबत स्वागत झालं खमंग खुसखुशीत सिंहगड कांदा भजी सोबत हिरव्या तळलेल्या मिरच्या आणि चटणी. वा, खरंच खूप मजा आली. बाहेर पाऊस, गारव्याचं गाणं आणि विथ खेकडा भजी आणि अजिताचा विथ चहा. विथ चहा. येस, भजी मध्ये काही कमी जास्त नाही. परफेक्ट आहे. परफेक्ट. येस. तांदळाचं पीठ आपण पण घरी घालतो. प्रतिम आहे भजी, एक नंबर आणि सोबत हिरवी मिरची. शिकवताना त्यांच्या वेगळ्या ट्रिक्स अप्रतिम. नक्की खा तुम्ही आल्यावर ही डिश, कांदा भजी. खेकडा भजी वाट बघते लवकर ये. मस्त दिसतंय सगळे. हो हो. बरोबर. वा, गीता साडी मा छू. गीता साडी मा छू. तू साडी मा छे बहु. बहु सरस, बहु सरस. आणि मग कांदा भजी आल्यावर बटाटे वडे कसे काय मागे राहतील. वा, मस्त. हे चटणी बरोबर घे. कसा आहे. छान आहे. सुंदर. म्हणजे तसा मला वडापाव आवडत नाही पण छान आहे. वा, असं असतं. काय काय छान आहे. तिला जी आवडती गोष्ट असते ना. अमेझिंग आहे वडा ना ताई. सुरुवातच एवढी दमदार चविष्ट झाल्यावर आमची भूक अजूनच वाढली. मग आल्या आमच्या पेशवाई थाळ्या. वा, आणि आता थाळीमध्ये आम्ही काय काय मागवलं होतं, काय काय खाल्लं, चला बघूया पुढे. आणि इथे व्हेज थाळी आलेली आहे खतरनाक. काय काय आहे ताई, सांगा जरा व्हेज थाळी. ह्याच्यात आहे कोथिंबीर वडी, ओके नंतर कोशिंबीर, ओके. पनीर आहे आणि दही आहे. हे आहे दाल, हे आहे शेव भाजी, ही मसूरची आमटी आहे आणि ही बटाट्याची भाजी आहे. आणि वा. मस्त तांदळाची भाकरी आहे. पापड, लोणचं, कोथिंबीर, असं सुंदर व्हेज थाली मेन्यू आहे. येस, खूप सुंदर. आणि ह्या तिघींची व्हेज थाळी आहे राईट. हो, आता खा मस्तपैकी, एन्जॉय करा. येस, चांगली आहे. आणि आता इथे जरा नॉनव्हेज कडे आपण सरकूयात. इथे आलेली आहे चिकन मालवणी थाळी. ओके, यात आहे रस्सा, चिकन सुक्का, सोलकढी आहे, खीर आहे आणि मी घेतलेली आहे ज्वारीची भाकरी. भात येईल आता. आणि ही आहे सेम थाळी श्वेताची, पण तिने तांदळाची भाकरी घेतली. स्पेशल कोल्हापुरी थाळी आलेली आहे. कोल्हापुरी मटण थाळी. कोल्हापुरी मटण थाळी आहे. वा, पांढरा मस्त. तांबडा सगळंच आहे. काय काय आहे सांगा जरा. सांग. मटण सुक्का. मटण सुक्का आहे, ग्रेव्ही आहे, ग्रेव्ही, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा. हे काय सार आलाय वाटतं, आणि खीर आहे, खीर आहे, दही कांदा आहे, दही कांदा आहे, आणि ज्वारीची भाकरी, ज्वारीचे पापड आणि अजिताची पण चिकन थाळी आहे राईट. पण फक्त विथ पोळी. अच्छा, विथ पोळी आहे. ओके, कशी आहे. छान आहे. कशी आहे. खूप सुंदर. कोथिंबीर वडी तर फारच सुंदर. हो का. थाळी सुंदर छान आहे. मला हवी तशी आहे. व्यवस्थित. श्वेता, मालवणी कसं आहे. आपल्या मालवणी टाईप आहे का. हो आहे, पण थोडं तिखट चाललं असतं. थोडं तिखट चाललं असतं. तुमचं परफेक्ट आहे. तिखट मीठ एकदम मस्त आहे. मस्त. गीता, तुला की तिखट वाटतंय. ओके. विदूला तुझं छान आहे. तिखट बरोबर व्यवस्थित.
सो मंडळी, ही माझी चिकन थाळी आता थोडी संपत आली आणि आमचं सगळ्यांचं खतरनाक पोट भरलंय. सगळ्यांचा राईस होता पण कोणीच राईस नाही घेतला इकडे. थोडासा राईस आम्ही एकच मागवला होता, पण छान आहे थाळी. पण एक सांगेन की मालवणी थाळीपेक्षा मला कोल्हापुरी थाळी खूप आवडली. कोल्हापुरी मटण थाळी. मालवणी थोडीशी कमी तिखट आहे, बाकी सगळं छान आहे, पण कोल्हापुरी मटण थाळी एक नंबर आहे. त्यामुळे तुम्ही आलात की कोल्हापुरी मटण थाळी ट्राय करा ना गं. त्यानंतर पेशवा रेस्टॉरंटचे ओनर डॉक्टर सचिन जोशी यांच्यासोबत सुद्धा खूप छान गप्पा झाल्या. आता तुम्ही पुढे बघालच. आणि तिकडचा स्टाफ सुद्धा आपला अगदी मराठमोळा आहे. कुणाच्या तरी घरी जाऊन जेवून छान असा पाहुणचार झाल्याचा फील झाला आम्हाला. इंटरव्ह्यू घेताना पहिल्यांदा एकच मी जनगण म्हणायला लावतो, काय वडापाव भेटेल का? वडापाव भेटणार नाही. वडापाव मिळेल बरोबर, स्पष्ट हवं. खाना मिलेगा? खाना क्यों नहीं मिलेगा? जॉब नहीं मिलेगा? जॉब नाही मिलेगा. खाना मिलेगा? नाही, मग तू गुजराती विचारायचं. आणि तुम्हाला अजून एक सजेशन, जर तांबूळ द्यायचं आलं तर ठेवा. तांबूळ सुपारीचा आम्ही मिक्स करणार होतो. म्हणजे बडीशेप आमच्याकडे विडा इज बेस्ट. काय दुबईत अजिबात बँड आहे ना. दुबईमध्ये भेटलेली मिळतात. त्यामुळे ऍक्च्युली तू अख्ख्या पानाचं तांबूल हे कटिंग पीस असतात त्याचे. नाही, आमच्याकडे अधिक मिळतात. तर आता आमचा एक स्टाफ म्हणजे कोणतरी येणार आहे, तर ती छान सुंदर विडे करते. प्रॉपर्टी कुणी खावं नाही, तर तिच्यावर तंबाखू पण छान विडा, जो असा विडा मिळतो ना की आणि तुमचे कोकम आगळ वगैरे म्हणालात ना, ते तुम्हाला इंडियातूनच मागवावं लागेल, कारण इथे नाहीच मिळत. साबुदाणा, पोहे, साबुदाणा वगैरे, मटकी वगैरे मिळेल तुम्हाला. नाही, मटकी नाही. तुम्हाला तर मंडळी, तुम्ही आज पाहिलं असेल की आम्ही काय काय जेवलो पेशवामध्ये. मटण थाळी, चिकन थाळी, बटाटे वडे, कांदा भजी, कोथिंबीर वडी, आणि हे सगळं एकदम उत्तम आणि एकदम चविष्ट होतं. तर आज आपल्यासोबत आहेत पेशवा रेस्टॉरंटचे ओनर. नमस्कार, मी डॉक्टर सचिन नरहर जोशी. डॉक्टर म्हणजे मेडिकल डॉक्टर नाही आहे, हॉस्पिटॅलिटीमध्ये डॉक्टरेट मिळाले. इंजिनियर आहे, पण आता मराठी जेवण लोकांना देतो आहे. आमचं ॲक्च्युली दुबईला सुरू झालं. आमची दुबईला 2 मोठे रेस्टॉरंट्स आहेत गेले 12 वर्ष, आणि आत्ता नुकतंच आम्ही हे सुकुंबित 20मध्ये नोवाटेल हॉटेलमध्ये सुरू केलं आहे. फक्त मराठी जेवण आहे. जगात रेस्टॉरंट कमी आहेत, किंबहुना नाहीच आहेत मराठी, फक्त मराठी असणारे. पण आमचं एक टिपिकल फक्त मराठी आहे. आणि आम्ही काय केलं की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातनं वेगवेगळे क्युझिन्स, म्हणजे कोल्हापुरी म्हणा, तर सावजी जे नागपूरचं आहे, वराडी, कोंकणी, पुणेरी, काळं मटण किंवा काळं चिकन, फिश थाळ्या किंवा सगळ्या प्रकारचे फिश, असं व्हेज आणि नॉनव्हेज, पण फक्त मराठी. पावभाजी नाही आहे किंवा पाणीपुरी नाही आहे, कारण हे सगळे बाहेरनं प्रकार आले. पण ब्रेकफास्टलाही आम्ही सुरू करतो सकाळी 9 वाजता. त्याच्यामध्ये साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, पोहे, सांजा पण आपल्यात उपमा नाही, सांजा, मिसळ पाव, वडापाव, किमा, ऑमलेट्स, असा सगळा ब्रेकफास्ट असतो. आणि मग जेवण अगदी आळूच्या फतफद्यापासून तुम्हाला सगळे, म्हणजे व्हेजलाही खूप ऑप्शन आहे. लोकांना असा प्रश्न पडतो की तुमच्याकडे व्हेज नाही आहे का, नॉनव्हेज आहे का? तर तसं नाही, व्हेजलाही खूप ऑप्शन आहेत. जैन फूडही देऊ शकतो. चांदीच्या ताटात पंगत बसवतो. हो, ते खूप छान आहे की चांदीच्या ताटात. युनिक आहे. दुबईच्या इथे आम्ही गणपती बसवतो 10 दिवस. आमच्याकडे मराठी पुस्तकांची लायब्ररी आहे. तुम्हाला फक्त जुनी आणि चांगली मराठी गाणीच ऐकायला मिळतील तिथे. जर तुम्ही नीट बघितलं तर प्रत्येक टेबलावर पैठण्या, थोडंसं वाईट वाटलं आम्हाला सगळ्यांना, पण या पैठण्या कापून सगळ्या टेबलवर लावलेल्या आहेत. हे एक आमच्याकडे युनिकनेस आहे. आणि पगड्या आहेत, पेशवाई पगड्या आहेत. तर येत राहा, बरं झालं तुम्ही आलात. आणि खूप छान वाटलं, कारण आपण इंडियन म्हटलं, आपण म्हणजे इंडियन फूड म्हटलं की आपल्याला छोले, पनीर टिक्का, नॉर्थ इंडियन आणि साऊथ इंडियन आठवतं. पण आपले पदार्थ याचे खूप कमी मिळतात सगळीकडे. आणि खूप आपले पदार्थ आहेत ना की जे बाजून बाहेर आलेलेच नाही आहेत. बरोबर. आता पटकन मी सांगतो की सांबार म्हणलं की कुठलं वाटतं? साऊथ. आर यू शुअर? तुम्ही मराठी आहात ना? सांबार हे तंजावरच्या ह्याच्यामध्ये, राजवाड्यामध्ये संभाजी महाराजांनी आमटी केली आणि त्याच्यावर ते सांबार नाव पडलं. संभाचा आहार, सांबा आणि आहार आणि राजे म्हणून सांबार असं केलं. आणि आपण ॲक्च्युली त्यांनी तिखट आमटी केली होती. आपण आपल्या आमटीमध्ये
आपण आमसूल वापरतो आणि साऊथ इंडियन लोक हे चिंच वापरतात, ते गाजर घालतात, आपण गाजर वापरत नाही. तर असे काही आपले प्रकार आहेत की जे अजून एक बाहेर आलेले नाही आहेत, जगात कुठेच नाही आहेत. महाराष्ट्रीयन हे पहिलंच रेस्टॉरंट आहे थायलंडमधलं. दुसरं आम्ही पटायालाही सुरू करतो आहे बीच रोडला, तर तिथेही जरूर भेट द्यावी. सगळे उत्सव सगळे सण साजरे केले जातात दुबईच्या पेशवामध्येही आणि इथेही आम्ही सगळं करणार आहोत. तर येत राहा आणि काही आवडलं नाही तर आम्हाला नक्की सांगा, काही आवडलं तर बाकीच्यांना सांगा. नक्की. आणि तुमचे मसाले वगैरे सगळे इनहाऊस आहेत की सगळे मसाले आम्ही जे ऑफकोर्स काही मसाले आम्ही इथेच पिसतो, पण नाहीतर आम्ही पुण्याहून बऱ्याचशा गोष्टी आणतो, कारण पहिल्यापासून ते सेट झाले. जेवणामध्ये शक्यतो मी कधी इन्ग्रेडियंट्स बदलले नाहीत आत्तापर्यंत, कारण जेवणाची चव नाही एक युनिक असते. आणि कसं आहे की आपण जसं जसा वेळ जातो तसंच आपण फर्निचर म्हणा किंवा गाड्या म्हणा, आपली हेअरस्टाईल, कपडे सगळं बदलतो, घड्याळ बदलतो, सगळं बदलतो. काय बदलत नाही ना ती चव, आणि ती चव ही कायम तशीच राहिली पाहिजे. तर ती मेन USB आहे. तर आम्ही इन्ग्रेडियंट्स बदलत नाही आणि आमचे लोकही बदलत नाही. आणि सगळा स्टाफ इथे मराठी महाराष्ट्रीयनच आहे, इव्हन शेफ पासून. हां, शेफ सगळे माझे दुबईतले माझे ट्रेन 12-12 वर्ष माझ्यावर असलेले सगळे शेफ इथे आलेले आहेत आणि ते इथेच असणार आहेत. त्यामुळे एखादा बंगाली मनुष्य मराठी जेवण नाही देऊ शकत. बरोबर आहे. वांग्याची भाजी किंवा ठेचा हे आपल्या लोकांनीच ते करायला हवं. त्यामुळे मी पहिल्यापासूनच दुबईत काय किंवा इथे काय आम्ही सगळी आमची मराठी माणसं ठेवणार आहोत, जी आपली चंदगड, कोल्हापूर, पुणे, मुंबई अशीच आलेली आहेत. आता इथल्या रॉ पाण्याकडे काही लोक बाहेरचे असतीलही, पण मराठी, आम्ही मराठी गाणी, मराठी जेवण, सगळे मराठी कार्यक्रम, मराठी सण. तर येत राहा आणि नक्की काही तुम्हाला वाटलं. जेवण सुद्धा खूप छान. चक्का मला फोडणीचा भात बघून एकदम आश्चर्य वाटलं मेन्यू कार्ड मध्ये की फोडणीचा भात सुद्धा आहे यांच्या मेन्यूमध्ये. तर विशेष म्हणजे आमच्याकडे उत्तम उकडीचे मोदक असतात. अरे वा. फक्त ते एक दिवस आधी सांगायला लागतं. सगळे मराठी प्रकार आहेत, पुरणपोळीपासून बासुंदीपासून खरवसही करायचा आम्ही प्रयत्नात आहोत. तर सगळे मराठी प्रकार, सोलापुरी भेंड्या मिळतात, आम्ही इंट्रोड्यूस करत आहोत. तर मेनू मोठा आहे, जवळजवळ 200च्या वर आयटम्स आहेत, पण सगळे आपले आयटम आहेत. आणि सगळे सण किंवा आता आम्ही लग्नाचं केटरिंग करतो किंवा कोणाच्या घरी केटरिंग असेल, पूजेचं काही असेल, पूजेचं शिर असेल किंवा एनिथिंग अँड एव्हरीथिंग आम्ही आहोत. आणि साधारण एक 100-200 वर्ष जे असू. अरे वा, मस्त मस्त मस्त. सो आता तुम्ही कधी बँकॉकमध्ये फिरायला आलात आणि तुम्हाला असं आपलं मराठमोळं जेवण जेवायचं असेल तर पेशवाला नक्की नक्की भेट द्या. हो, खूप छान आहे. इतकं बरं वाटलं की 7 वर्षापासून इथे महाराष्ट्रीयन फूड आम्ही कधीच खाल्लं नव्हतं. पिकनिकवरून आलो की ते थाई खाऊन कंटाळा यायचा, पण आता मजा येईल येऊन जेवायला नक्कीच. येस, छान होतं जेवण, खूप सुंदर छान होतं. आणि आम्ही पण मस्त सगळं महाराष्ट्रीयन नटून आलो. मस्त इथे आमच्या म्हणजे महाराष्ट्रात असल्याचा आम्हाला फील झाला. कसं वाटलं तुला? खूप छान, मस्त. ताई? खूप सुंदर, अप्रतिम जेवण, सगळंच छान. येस.